राम राम शेतकरी मित्रांनो. त्याचं काय झालं, पेरण झाली ती आणि पाऊस बी नाही. म्हणजे पान कसं आहे, पेरण झाली आणि पाऊस नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्या आमच्या सारख्या निघल्या नाही आणि सोयाबीन पण निघलं नाही. दुबार पेरणीची वेळ शेतकरी आली. अहो शेतकऱ्याचे किती म्हणजे आता कोणी म्हणतं का अहो शेतकरी तसं नाही. शेतकरी ह्या जगाचा अन्नदाता आहे. असे कित्येक देश आहेत जगात ह्या की ते शेती करीत नाहीत. म्हणजे त्याच्या शेतामध्ये त्याच्या देशामध्ये काहीच पिकत नाही. सगळं पिकतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि भारतामध्ये महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे. आणि ह्या समृद्ध राज्याला समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्याला पहिलं समृद्ध करावं लागेल, तेव्हा हे बाकी राज्य समृद्ध होईल. मला सांगायचं एवढंच की शेतकऱ्याचे लय हाल आहेत. शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे शासनानं. एक तर आता पेरणीसाठी 20,000 रुपये अल्पभूधारका का द्यायला पाहिजे होते आणि 50,000 1 लाख मोठ्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती. आहे का नाही? जसं असेल तसं आहे की नाही. आता मला सांगायचं की मी आता आलो पाच हे ढोरं चारायला. काय आपल्याकडे 2 गाई आहेत, 2 बैल आहेत. तिकडे पलीकडे म्हैस चारायली. शेतकऱ्याचं हे पशुधन आहे. शेतकऱ्याचं हेच वैभव हो. दारामध्ये गाय नसेल तर शेतकऱ्याला किंमत आहे का सांगा बरं तुम्ही. आता उद्या पोळा असला, पोळ्या दिवशी का पोळ्याला ट्रॅक्टर मिळणार का तुम्ही? का ट्रॅक्टर बी इतकं जागा लागणार ट्रॅक्टर उभे करायला? मला सांगायचं आहेच की शेतकऱ्याचं जुनं वैभव हे प्राप्त करण्यासाठी आता शासनानं मदत भरपूर केली पाहिजे. शेतकऱ्यावस्था काय होणार आहे हो. शेतकरी हवालदिल राहिला आहे बिचाऱ्याला. काय आता ते पाऊस नसल्यामुळं धन निघत नाही. वर्षभर काय खायचं त्याच पैशावर. लेकराचं शिक्षण आहे, घर खर्च आहे, लग्न सराई आहे, सुखदुःख आहे. त्या बैल घ्यायचा, त्याला बैलाला पेंड घ्यायची, कासरा घ्यायचा, तुमचं नवं यंत्र घ्यायचं आहे, नांगरटीचे पैसे द्यायचे आहेत, खत बियाणे फवारण्या तणनाशक. आता विचारत ना का आता फक्त दाराची मातीदार लाटायली हो. शेतकऱ्याला काय वरून ढेकळं हो ह्या का ढेकळं तेवढं राहतं आमच्या रानात. ते म्हणतात ना काय ढेकळं उरायला ते तितकंच आहे आम्हाला. ते ढेकळं तेवढे आम्हाला उरते, दुसरं काय उरत नाही. हो ना. आता हिशेब केल्यावर तुम्हाला 1,00,000 रुपयाचा माल व्हायला वर्षाला सोयाबीन आणि 1,10,000 खर्च व्हायला आहे. 10,000 लॉस. शेवटी मग आहे तर ढेकळंच. जाऊ दे, पाहू काय काय होतं आज नशिबानं.